सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। मित्रांनो, गेल्या 20 दिवसापासून जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी या देशाचे सर्व शासकीय सोनम वांगचुक व सीजीपीचे युवक तरुण काही मागण्यांसाठी त्या ठिकाणी आंदोलनाच्या पावित्र्य घेऊन लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी करत होते। परंतु 19 दिवस आंदोलन होऊन सुद्धा सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी कुठलेही केंद्र व त्या ठिकाणातील जे जबाबदार घटक आहेत त्यांची समज काढण्यासाठी गेलेले नाही आणि त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीचं जन आंदोलन आज या दिल्ली त्या ठिकाणी घेण्यात येत आहे। परंतु संशोधनाची बाब ही आहे की ज्या नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं भवितव्य घडतं आणि देशाच्या उन्नतीसाठी जो युवकांचा तो सिंहाचा वाटा असतो, अशा लोकतांत्रिक परीक्षांमध्ये जर गैरव्यवहार होत असेल, भ्रष्टाचार होत असेल तर ही बाब निश्चितच खेदपूर्ण आहे आणि त्याच खेदपूर्ण बाबीला घेऊन या देशातील तरुण दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांचं आंदोलन करत या केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि याची दिसत आहेत। म्हणून आज समता सैनिक दलाच्या माध्यमातून या देशाचे सर्वोच्च माननीय राष्ट्रपती महोदय व पंतप्रधान कार्यालय यांना आम्ही आज प्रांत साहेब यांच्या माध्यमातून लेखी निवेदन पोहोचवलेलं आहे की सोनम वांगचुक असेल किंवा देशाचे तरुण असतील, जर ते लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला कुठला बोर्ड न लागता जर आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी आंदोलन करत असतील, तो भारतीय घटनेने दिलेला त्यांना तो मौलिक अधिकार आहे। आर्टिकल 21 व 19 चं उल्लंघन या शासनाने करू नये व त्यांची जी ते धर्मेंद्र प्रधान जे या देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांची जर त्या पदावरून जर काढून त्या ठिकाणी जबाबदार आणि चांगला व्यक्ती जर त्या ठिकाणी दिला तर मला असं वाटतंय लोकतांत्रिक बागेला कुठेतरी न्याय देण्याचं काम या देशातल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून होईल। अन्यथा या देशातील शोषित वंचित जे गोरगरिबांचे मुलं आहेत, जे अहोरात्र अभ्यास करतात, शिक्षण घेतात, पण नेट सारख्या परीक्षामध्ये देश पातळीमध्ये जर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल तर या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या पद्धतीची अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। खर तर त्या दिल्ली पोलिसांच्या सांगण्यानुसार की आम्ही ज्या न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या सूचना होत्या की सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची आपण दखल घ्यावी, अशा संदर्भातलं लेखी पत्र माननीय उच्च न्यायालयाकडून त्यांना मिळालं होतं, सर्वोच्च न्यायालयाकडून। परंतु त्या पत्रामध्ये अशा पद्धतीचं नमूद करण्यात आलेलं होतं की सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसापासून आंदोलन करतायत तर त्यांची आंदोलनाची दखल आपण तत्काळ घ्यावी व ते आंदोलन आपण समावं, अशा पद्धतीचं ते लेखी पत्र होतं। परंतु त्या पत्राचा गैरवापर करत केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांनी याचा विपर्यास करत दचमा करत त्या ठिकाणी सुरू असलेलं लोकशाही मार्गाचं ते आंदोलन आहे आणि निश्चितच या ठिकाणी लोकशाहीचे गळचेपी आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांचं हनन या शासनामार्फत करण्यात आलेलं आहे।